मी डॉक्टर सुशील सुरेश अंतुर्लीकर, कन्सल्टंट फिजिशियन, अशोका मेडिकवर हॉस्पिटल, नाशिक। आज जागतिक मलेरिया दिवस आहे, तर ह्या दिवसानिमित्त आपण मलेरियाची थोडी माहिती जाणून घेऊया। मलेरिया हा आजार मच्छर चावल्याने होतो। जर आपल्याला मलेरियापासून वाचायचं असेल तर आपल्याला मच्छरांचं प्रमाण कमीत कमी ठेवणं गरजेचं आहे। तर ते आपण कसं करू शकतो? एक तर घरात आपण गुड नाईट, मॉस्किटो कॉईल, मॉस्किटो जे मच्छर कमी करणारे ज्या गोष्टी असतात त्या वापरायला पाहिजे। दुसरी गोष्ट, घरात आपण जिथं जास्त मॉस्किटो असतील तिथं आपण हाताला मॉस्किटो रेपेलेंट क्रीम्स येतात ते वापरायला पाहिजे। तिसरी गोष्ट, आपल्या घरात पाणी न साचू देणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। जसं कुंड्यांमध्ये पाणी साचणं, रेफ्रिजरेटरच्या पाठीमागे ट्रे असतो तिथलं पाणी साचणं, हे सगळं आपण बघून पाणी लवकरात लवकर काढणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि चौथी, रात्री झोपताना आपल्याला मॉस्किटो नेट्स वापरायला पाहिजे, जेणेकरून आपण मॉस्किटोपासून वाचलो की म्हणजे मलेरिया होण्याची शक्यता कमी होणार। मलेरियाच्या पेशंटमध्ये काय काय सिम्पटम्स येतात हे जाणून घेणं गरजेचं आहे, तर ते मी तुम्हाला सांगतोय। ज्या पेशंटला मलेरिया होतो त्या पेशंटला खूप जास्त थंडी वाजून ताप येणं, डोकं दुखणं, अंग दुखणं, जॉईंट पेन होणं, हे सगळे संबंधित जे काही सिम्पटम्स असतात हे दिसतात। जर ट्रीटमेंट घेतली नाही तर आजार पूर्णपणे पसरून मेंदूपर्यंत जाऊन सेरेब्रल मलेरिया असं होऊ शकतो आणि त्याच्यामुळे त्याचा पेशंटचा मृत्यू होऊ शकतो।